मावस भावाचा निर्गुण खून, कारण ऐकूनच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. बुलढाणा हादरला. तरुणपणामध्ये जे कर्तृत्व दाखवण्याचे असते, पण काही तरुण मात्र व्यसनाच्या अधीन होतात, गुन्हेगारीच्या वाटेवर चालू लागतात. दमदाटी करून व धमकी देऊन मारहाण करून लुबाडणूक करतात. हे गुंड काही वेळा नात्यातील लोकांनाही त्रास देतात. लोक भीतीपोटी काही काळ त्रास सहन करतात, पण सहनशक्ती संपली की मात्र बघता बघता त्याचा खात्मा होतो. बुलढाणा जिल्ह्यामध्ये तर मावस भावाच्या हातूनच एका गुंडाचा खून झाला. वारंवार त्रास देतो, अपमान करतो, वस्तू काढून घेतो आणि विकून दारू पितो. या कारणावरून त्याचा जीव घेणारा मावस भाव त्याच्या अल्पवयीन साथीदारासह पोलिसांच्या तडाख्यात सापडला. कायदा हातात घेतल्याने त्या दोघांना शिक्षा भोगावी लागणार आहे. या दुर्दैवी घटनेचा सविस्तर व्हिडिओ पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रमण बापू नामदास, वय वर्ष 24, राहणार गोटीचा, अमळनेर जिल्हा जळगाव. हा आई वडिलांच्या सह अमळनेर येथे राहायचा. कोणतेही कामधंदा न करणारा रमण दारू पिऊन दादागिरी आणि वादावाद करणारा भांडखोर स्वभावाचा होता. अनेक वेळा जेलवारी केलेल्या रमणवर अनेक गुन्हे दाखल झालेले होते. त्यामुळे कुटुंबाच्या सह नातेवाईकांच्यासाठी तो त्रासदायक झालेला होता. त्याच्या आईची आई म्हणजे आजी आणि एक मावशी शेगावमध्ये राहत होती. आजीला 3 मुली, त्यातील एक रमणची आई होती. दुसरी महेशची आई. आजीने तिचे वाशिम जिल्ह्यातील शेत विकून आलेल्या रकमेपैकी तिन्ही मुलींना प्रत्येकी 1.5 लाख रुपये दिलेले होते. काही पैसे स्वतःजवळ ठेवून आजी शेगावमध्ये खोली करून वेगळे राहत होते. रमण हा कोणतेही काम न करता दारू पिऊन वाद करणारा वादग्रस्त असल्याने त्याच्यासोबत कोणी संबंध ठेवतच नव्हते. पण पायाला जखम झाल्याने इलाजासाठी पैसे हवे म्हणून रमण 23 एप्रिलला शेगाव येथे आजीच्या घरी आला होता. आजीने त्याला 10,000 रुपये द्यायचे कबूल केले. मात्र आजीचे पैसे तिची शेगाव येथे राहणाऱ्या मुलीकडे असल्याने मावशीकडून पैसे घे असे आजीने त्याला सांगितल्यामुळे रमण पैसे मागण्यासाठी मावशीकडे गेला होता. त्याने मावशीकडे पैसे मागितले तेव्हा पैसे देण्यावरून मावशी आणि रमण यांच्यामध्ये वाद झाला. आम्ही पैसे तुला का द्यायचे? आजीचे पैसे तिला देऊ, तू पैसे मागू नको असे मावशीने खडसावल्याने रमणचा पारा चढलेला होता. त्याने मावशीला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार रमणचा मावस भाव महेश याच्यासमोर घडलेला होता. महेशला बापाचा अपमान सहन झाला नाही, मात्र तो त्यावेळी रमणला काहीच बोलला नाही. रमण आजीच्या घरी राहून दिवसभर दारू पित होता आणि शहरात फिरत होता. दिनांक 26 एप्रिल रोजी रमण याने बांधकामावर काम करणारा मावस भाव महेशचा मोबाईल कॉल करण्यासाठी घेतला, पण त्यानंतर तो मोबाईल घेऊन शहरात गेला आणि विकून टाकला. त्यामुळे महेशच्या अंगाचा तिळपापड झालेला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महेशचा अल्पवयीन मित्र देवेश याच्यासोबतही रमणने वाद घातला. त्याचाही मोबाईल हिसकावून दारू पिण्यासाठी पैसे मागितले आणि अश्लील शिवीगाळ केल्याने देवेशच्या डोक्यातही रमण गेलेला होता. दिनांक 28 एप्रिल रोजी संध्याकाळी शहरातील क्रीडांगणाजवळ महेशला मावसभाव रमण दिसला. आज याला संपवून टाकू असा विचार मनात केलेल्या महेशने मावसभाव रमणला दारू पिण्यासाठी रेल्वे ट्रॅकच्या बाजूला आणले. तेथे दोघांनी दारू ढोसली. दरम्यान तेथे महेशचा मित्र देवेश आला. त्याला महेशने काहीतरी हत्यार घेऊन येण्यास सांगितले. देवेश एक धारदार चाकू घेऊन आला. रात्री 12 वाजेपर्यंत दारू पिल्यानंतर मला घरीच जायचे आहे असे रमणने महेशला सांगितले. स्टेशनवर सोडून देण्याच्या बहाण्याने महेश आणि देवेश त्याला घेऊन रेल्वे स्टेशनकडे निघाले. रेल्वे हॉस्पिटल आणि पाण्याच्या टाकीजवळ एका ठिकाणी लघुशंका करायला महेश उभा राहिला. तेथेच असलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यावर दारू पिऊन तर्र झालेला मद्यधुंद रमण झोपला. लघुशंका करून आल्यावर महेशने देवेश जवळचा चाकू घेतला आणि झोपलेल्या रमणच्या मानेवर वार केला. अचानक झालेल्या हल्ल्याने भांबावलेला रमण सावरण्याआधी महेशने त्याच्या कमरेखाली ताकदीने चाकूचे 3 ते 4 वार केले. क्षणात रमण रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला. यावर समाधानी न झालेल्या महेशने जवळचा दगड त्याच्या डोक्यात घालून त्यानंतर घटनास्थळावरून महेश आणि देवेश दोघांनी पोबारा केला. बुधवार दिनांक 30 एप्रिल रोजी दुपारचे 4:30 वाजले असावेत. शेगाव शहर पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की रेल्वे हॉस्पिटल जवळ असलेल्या पाण्याच्या टाकीमागे एका इसमाचा कुजलेला मृतदेह पडलेला आहे. या माहितीची शहानिशा करण्यासाठी
घटनास्थळी गेलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम आघाव यांनी घटनास्थळी मृतदेह पडलेला असल्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना कळवले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार पाटील यांनी वरिष्ठांना कल्पना देत पोलीस स्टेशन पासून जवळच असलेल्या घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळी अंदाजे 30 ते 35 वर्षीय इसमाचा मृतदेह पडलेला होता। मृतदेह कुजलेला असल्याने उग्र दर्प येत होता। बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केलेली होती। दर्प येत असल्याने नागरिक दुरूनच पाहत होते। पोलिसांनी नाकास रुमाल लावून कर्तव्य बजावण्यास सुरुवात केली। मृतदेहाचे बारीक निरीक्षण केले असता मृतकाच्या अंगात पांढरा मळकट शर्ट, काळी पॅन्ट होते। मजबूत बांधा असलेला मृतदेह कुजल्याने चेहरा ओळखू येत नव्हता। चेहऱ्यावरील मास्क कुजल्याने कवटी दिसत होते। केस गळत होते। दोन्ही हाताचे कुत्र्यांनी लचके तोडल्याने जखमा स्पष्टपणे दिसत होत्या। मृतकाच्या कपड्यांची तपासणी केली असता पॅन्टमध्ये पोलिसांनी घडी केलेली आणि भिजलेली एक चिठ्ठी दिसली। ती चिठ्ठी ससून हॉस्पिटल पुणे येथील होती। त्यावर पेशंटचे नाव रमण एवढेच लिहिलेले होते। बाकी मृतकाची ओळख पटेल असे काहीच पोलिसांना आढळले नव्हते। मृतदेहाजवळ एक रक्ताने माखलेला दगड दिसल्याने वेगळी शंका पोलीस निरीक्षक पाटील यांना आली होती। मृतकाचा मृत्यू उष्माघाताने झाला अथवा आत्महत्या की हत्या या प्रश्नाची उत्तरे मात्र शवविच्छेदन अहवालानंतर मिळणार होती। घटनास्थळ पंचनामा आणि इतर कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला। घटनास्थळी फिंगरप्रिंट एक्सपर्ट, फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते। ओळख पटवण्यासाठी मृतदेहाजवळ कोणताच पुरावा नसल्याने मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांच्यासाठी आव्हान होते। मृतकाची ओळख पटवण्यासाठी घटनास्थळावरील मृतदेहाचे फोटो आणि वर्णनासह शोधपत्रिका जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन आणि सोशल मीडियावर टाकण्यात आले, मात्र त्याला कुठलाच प्रतिसाद मिळाला नव्हता। मृतदेहाजवळ सापडलेल्या चिठ्ठीचा धागा पकडून पोलिसांचे एक पथक ससून हॉस्पिटल पुणे येथे पोहोचले। तेथे चौकशी केली असता रमण नामक रुग्णाने तपासणी केलेली होती। त्याला तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पायाचा एक्सरे काढण्यास सांगितलेला होता, मात्र त्या रुग्णाने एक्सरे काढलाच नाही। त्यामुळे त्याची पुढची माहिती उपलब्ध होत नसल्याने पोलीस पथक रिकाम्या हाताने परतले होते। मृतदेहाची ओळख पटत नसल्याने दिनांक 3 मे रोजी मृतदेहाचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले। दिनांक 5 मे रोजी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला। त्यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अनोळखी मृतक इसमाच्या पाठीमागे कमरेखाली धारदार वस्तूने घाव केल्याने आणि डोक्यात टणक वस्तू मारल्याने मृत्यू झाल्याचा स्पष्ट अभिप्राय दिलेला होता। त्यामुळे त्या अनोळखी व्यक्तीचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते। पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम आघाव यांच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात कलम 103(1) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। मृतदेहाचे निरीक्षण करताना ठाणेदार नितीन पाटील यांना आलेला वेगळा संशय हाच होता। पाटील यांनी रक्ताने माखलेला दगड पाहून खून झाल्याचा कयास लावला होता, तो अखेर खरा ठरला होता। आता पोलिसांच्या पुढे मृतकाची ओळख पटवण्यासह आरोपींना गजाआड करण्याचे दुहेरी आव्हान उभे टाकले होते। शहरातील अग्रसेन चौकात झालेला खून आणि त्याचा यशस्वी तपास असे अनेक तपासाचे अनुभव गाठीशी असलेल्या पाटील यांनी आव्हान स्वीकारले होते। मंगळवार दिनांक 6 मे 2025 रोजी सकाळी मृतकाच्या ओळखीचा काही पुरावा मिळतो का यासाठी मृतदेह मिळाला। त्या ठिकाणच्या व आजूबाजूच्या 500 मीटरचा परिसर पोलिसांनी पिंजून काढला। या भागातील नागरिक, दुकानदार, रिक्षा चालक यांना शोधपत्रिका दाखवून काही पुरावा मिळतो का याची तपासणी केली। ठाणेदार पाटील यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी, गुन्हे प्रकटीकरण शाखा यांची बैठक घेऊन तपासणी मार्गदर्शन करून काही सूचना केल्या। गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून शहरातील गोपनीय खबऱ्यांना सतर्क करण्यात आले होते। ठाणेदार पाटील गुन्हे प्रकटीकरण शाखा पोलीस उपनिरीक्षक जाधव आणि सहकारी शोधपत्रिका घेऊन त्याच परिसरामध्ये विचारणा करत होते। त्यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल गवांदे यांनी एका तरुणास शोधपत्रिका दाखवली असता त्याने शोधपत्रिकेतील मृत इसम हा जवळच राहणाऱ्या महेश कांबळे याचा मावस भाऊ रमण असल्याचे सांगितले। पोलिसांच्या चेहऱ्यावर विजयी मुद्रा चमकली। पोलिसांनी त्वरित महेशचे घर विचारून त्याला सायंकाळी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले। त्याला तुझा मावस भाऊ मरून पडलेला असताना तुला कसे माहीत नाही याबाबत
विविध प्रश्नांची सरबत्ती केली तेव्हा महेशने सरळ आपणच रमणचा चाकूने भुसगून खून केल्याचे पोलिसांना सांगितले। चेहऱ्यावर पश्चातापाचे कोणतेही सावट नसलेला महेश पोलिसांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देऊ लागला। पोलिसांनी दिनांक 8 मे रोजी संशयित आरोपी महेश कांबळे या स्थानिक न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने आरोपीस 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। पोलीस कोठडीमध्ये आरोपीस घटनेबाबत विचारणा केली असता नेहमीच दादागिरी, दंडेली, दमदाटी आणि मारामारी भांडणे करणाऱ्या मावस भावाच्या नेहमीच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी महेशने एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने चाकूने भुसकून रमणचा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे। घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना 36 तासामध्ये आरोपी गजाआड करण्याची कौतुकास्पद कामगिरी शेगाव शहर पोलिसांनी केली आहे। या घटनेचा तपास बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शेगाव शहर पोलीस स्टेशन ठाणेदार पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम आगाव, संतोष गवई, गणेश वाकेकर, गजानन वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल नरेश तायडे, प्रकाश गवांदे, आशिष भारती, मंगेश पाटकर, जितेंद्र झाडोकर, किशोर साबे हे पुढील तपास करत आहेत।